नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. 2-3 दिवसापूर्वी माझ्या एका जवळच्या मित्राने एक WhatsAppवरती मला मेसेज पाठवला. तो मेसेज असा होता की जे सीनियर सिटिझन्स आहेत त्यांच्यासाठी आयडियल पोर्टफोलिओ काय असावा आणि त्याने जे इन्व्हेस्टमेंटचे जे प्रोडक्ट्स होते ते त्यांनी मला त्याच्या WhatsAppमध्ये टाकले होते. ते असे होते की एकतर NSC होता, त्याच्यानंतर मग पब्लिक प्रॉव्हिडंट फंड होता, त्याच्यानंतर वयोवंदना जी स्कीम आहे ती होती, त्याच्यानंतर सिनियर सिटिझन सेविंग स्कीम आहे ती होती, किसान विकास पत्र ती होती. म्हणजे इन शॉर्ट जे आपण ज्याला स्मॉल सेविंग इन्स्ट्रुमेंट्स जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहेत ते त्यांनी त्याच्यामध्ये रेकमेंडेशन त्यांनी पाठवलं होतं. म्हणजे मला त्याला पण कोणाकडून तरी आलं असेल, ते त्यांनी मला पाठवलं होतं. ते एवढ्यासाठी पाठवलं होतं की जे सिनियर सिटिझन्स आहेत ते आतापर्यंत त्यांचे जे रिटायरमेंट कॉर्पस आहे तो बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवत होते. काही वर्षापर्यंत बँकेचं जे इंटरेस्ट होतं FDवरती ते चांगलं होतं, म्हणजे डबल डिजिटमध्ये होतं. हळूहळू ते करून कमी होत गेलं, पण आता ते एवढं कमी झालं आहे की ते 6%च्या खाली आलं आहे आता ह्या मोमेंटला. आणि म्हणून त्याला ऑल्टरनेटिव्ह म्हणून हा जो जे स्मॉल सेविंग इन्स्ट्रुमेंट जे आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ते रेकमेंडेशन आले होते. म्हणजे त्याला अजून कुणाकडून जरी आले असतील आणि खूपसे लोक जे सिनियर सिटीजनला ह्या अशा प्रकारचे जे स्मॉल सेविंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते रेकमेंड करत असतात. कारण काय आहे की कम्पेअर टू बँक FD ह्याचा रेट ऑफ इंटरेस्ट चांगला असतो. म्हणजे आपण जर टॉप जे हायेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट बघितला तर तो जवळजवळ 7.40 पडतो आणि जो लोएस्ट आहे तो जवळजवळ 6.80 पडतो. जे वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत मी जे आता सांगितले त्याप्रमाणे हा जो रेट ऑफ इंटरेस्ट त्याच्यामध्ये मिळतो. आणि कम्पेअर टू बँक FD हा रेट ऑफ इंटरेस्ट चांगला आहे, अट्रॅक्टिव्ह आहे आणि मुख्य म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असल्यामुळे ह्याच्यामध्ये रिस्क नाही. हा त्याच्यामागचा लॉजिक आहे की हे पोर्टफोलिओ का असायला पाहिजे म्हणून. तर हा मेसेज मला आल्यानंतर मग मी त्याचा थोडंसं ॲनालिसिस केलं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा तोच ॲनालिसिस मी आता तुमच्यासमोर मांडणार आहे. तर पहिलाच जो प्रश्न होता की हे जे आयडियल पोर्टफोलिओ जो त्यांना रिकमेंडेशन आलं आहे किंवा सिनियर सिटीजनला जे बरेचसे अशा प्रकारचा पोर्टफोलिओ देतात, तो मेन त्याचं जे कारण आहे ते हेच आहे की जे सिनियर सिटीजन आहे त्यांचं रिटायरमेंट कॉर्पस आतापर्यंत बँक FDमध्ये येत होता. ते बँक FD म्हणा, पोस्टल सेविंग्ज म्हणा, त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करत होते, अजूनही करतात. खरं म्हणजे कारण काय आहे की त्याच्यामध्ये रिस्क कमी आहे, गव्हर्नमेंटचं आहे, सेफ आहे. हे 2-3 पॉईंट्स त्याच्यामध्ये ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात की ठीक आहे आपले पैसे सेफ आहेत, आपल्या पैशाला म्हणजे थोडासा इंटरेस्ट कमी जरी मिळाला तरी आपल्याला चालू शकेल, पण आपले पैसे सेफ आहेत. म्हणून ते ह्या जे PPF आहे, NSC आहे, KVP आहे, सिनियर सिटीजन सेविंग स्कीम जी आहे, वयोवंदना आहे, त्याच्यामध्ये ते टाकतात. पण आता प्रश्न असा आहे की हे जेव्हा आपण हा जो पोर्टफोलिओ आहे आणि जेव्हा पण कोणी बरेचसे लोक ह्या जे जे आता मी सांगितले प्रोडक्ट त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, पण काही गोष्टींचा आपल्याला आता विचार करायला पाहिजे. खरं म्हणजे की हे जे आपल्याला हे इन्व्हेस्टमेंट आपण जे करतो, सेविंग करतो खरं म्हणजे, तर त्याच्यामध्ये असं नाही की काही रिस्क नाहीच आहे. रिस्क त्याच्यामध्ये पण आहे. कसे ते आता मी सांगतो की एकतर आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे असल्यामुळे याच्यामध्ये डिफॉल्ट नाही आहे. म्हणजे गव्हर्नमेंट असं होण्याची शक्यता नाहीच आहे की उद्या गव्हर्नमेंट सांगेल की बाबा हे पैसे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये डिफॉल्ट नाही होणार. पण बरोबरीने ह्याच्यात 2 रिस्क येतात खरं म्हणजे.
एकतर हे जे इन्व्हेस्टमेंटचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची जी मॅच्युरिटी पिरियड आहे तो मोठा आहे. म्हणजे काय आहे की जे बँकेचे जे एफ डी आहेत सिनियर सिटीजनसाठी ते पण 5 वर्षापासून सुरू होतात मिनिमम. म्हणजे 5 वर्षापासून पी पी एफ 15 वर्षापर्यंत आहे. म्हणजे हा जो लॉक इन पिरियड असेल हा 5 वर्षापासून 15 वर्षापर्यंत चालेल. नंबर वन. नंबर टू, ह्याच्यामध्ये काही आपण जे सेविंग प्रोडक्ट्स आहेत ते एक्सटेंडेबल पण आहेत. म्हणजे आपल्याला वाटलं तर आपण त्याला एक्सटेंड पण करू शकतो. म्हणजे परत आपला जो लॉक इन पिरियड आहे तो आपण परत त्याला पुढे घेऊन जाणार आहोत. हा झाला विषय. दुसरा की ह्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट जेव्हा लोक सांगतात ती जी मॅक्सिमम अलावेबल आहे 15 लाख आहे, 5 लाख आहे, 9 लाख, जे प्रत्येक जे प्रोडक्ट्स वेगवेगळे आहेत त्याप्रमाणे तेवढे इन्व्हेस्ट करा असं ते म्हणतात. म्हणजे काय आहे की समजा जी मॅक्सिमम लिमिट अलाव करतात त्याप्रमाणे जर कोणी सिनियर सिटीजन इन्व्हेस्ट करायला गेला तर कमीत कमी 30 ते 40 लाख रुपये ह्या 3-4 प्रोडक्ट्समध्ये ते इन्व्हेस्ट करतील. म्हणजे मोठा चंक जो आहे तो लॉंगर पिरियडसाठी आपण त्याला लॉक इन करतो आहे. समजा मध्ये जी रिस्क मी म्हणत होतो ती आता येते आहे की लिक्विडिटी रिस्क त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे कसं की समजा इन केस मध्ये कधी गरज पडली, संपूर्ण कॉर्पस जर त्या ठिकाणीच वापरला गेला असेल की आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट चांगला मिळतोय म्हणून आपण त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू, तर हा मेजर चंक आहे किंवा संपूर्ण कॉर्पस जो आहे त्याच्यामध्ये लिक्विडिटी रिस्क येणार आहे. म्हणजे इन केस समजा मध्ये जर पैशाची गरज पडली तर पी पी एफ आहे त्याच्यात पहिलं 7 वर्षाच्या अगोदर तुम्हाला पैसे विड्रॉ करता येणारच नाही आहेत. त्याच्यानंतर पण त्याला विड्रॉवलला लिमिट आहे. बाकी जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण जेव्हा प्री मॅच्युअर विड्रॉवल करायला जाऊ तेव्हा त्याला पेनल्टी आहे 1%. आपण जितकी पिरियडसाठी आपलं डिपॉझिट रन केलं आहे त्याप्रमाणे आपल्याला तो पेनल इंटरेस्ट लागणार आहे. म्हणजे आपल्याला लिक्विडिटी रिस्क तर आली बरोबरनी. इन केस आपल्याला कधी गरज पडली तर आपल्याला जो रेट ऑफ इंटरेस्ट आपण एक्सपेक्ट करत होतो आणि जो आपल्याला मिळाला असता तो आपल्याला ह्या पेनल इंटरेस्टमध्ये मिळणार नाही. नंबर 2ची रिस्क झाली. अजून एक रिस्क जी आहे ती आहे रिइन्व्हेस्टमेंटची. म्हणजे कसं आहे की समजा जी इन्व्हेस्टमेंट आता सेविंग म्हणा इन्व्हेस्टमेंट म्हणा ती समजा काही वर्षापूर्वी केली असेल त्यावेळेला जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे आता जेव्हा ही मॅच्युअर झाल्यानंतर परत जर आपण इन्व्हेस्ट करायला गेलो तर आपल्याला आत्ताचा जो प्रेझेंट रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो पहिल्यापेक्षा जरूर कमी आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला परत एक रिइन्व्हेस्टमेंट रिस्क पण आली. म्हणजे एका बाजूला डिफॉल्ट नाही आहे ही रिस्क तर आपण बात केली. आपण ह्याला समजलो की ही रिस्क आपल्याला मिळणार नसेल. गव्हर्नमेंट कधी म्हणणार नाही की मी तुम्हाला पैसे काय आम्ही देऊ शकत नाही, आमची कॅपॅसिटी नाही आहे. तो पार्ट झाला बाजूला. पण हे दोन रिस्क आहेत ते येणारच आहेत. आपला जो कॉर्पस आहे तो आपण लॉंगर पिरियडसाठी लॉक इनमध्ये टाकतो आहोत. दुसरं महत्त्वाचं काय आहे की आपण हा पोर्टफोलिओ जेव्हा रेकमेंडेशन येतो सिनियर सिटीजनला खास करून त्यावेळेला रिस्क नाही आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण हे रिकमेंड करतात. पण जेव्हा आपण कन्झर्वेटिव्ह हा पोर्टफोलिओ कन्झर्वेटिव्ह झाल्यामुळे असं नाही की रिस्क नाही आहे. इनफॅक्ट आपण जास्त रिस्क घेतो. इट इज हाय रिस्क. कारण आपला जो रिटर्न आहे तो रिटर्न कम्पॅरेटिव्हली कमी आहे. कारण ह्याचा इंटरेस्ट रेट जो आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आता प्रत्येक वेळेला तो कमी कमी करत आणत आहे. याच्या पुढे जेव्हा पण नेक्स्ट जो इंटरेस्टचा रिसेटिंग होईल तेव्हा ते जे मार्केटचे रेट आहे त्याप्रमाणे ते रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतील. त्यामुळे पूर्वीचा जो एक इरा होता जमाना होता ज्यावेळेला रेट ऑफ इंटरेस्ट डबल डिजिटमध्ये होते आता ते नाही आहे. तो जमाना आता गेला. आता जी प्रेझेंट जी सिच्युएशन आहे प्रेझेंट सर्कमस्टान्सेस आहे त्याच्यामध्ये आपण लो रेट ऑफ इंटरेस्टच्या रेजिममध्ये आलेलो आहोत. हा एक महत्त्वाचा विषय झाला. त्यामुळे असं नाही आहे की आपण त्याच्यामध्ये रिस्क नाही आहे. रिस्क आहे. फक्त आपण ह्या दृष्टीने त्याला आपल्याला विचार करणं जरुरी आहे की मी एवढे पैसे जेव्हा एवढ्या मोठ्या पिरियडसाठी लॉक करतो आहे तर मला रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो दिसायलाच 7.40 6.90 दिसतो आहे जो कम्पेअर टू बँक एफ डी जास्त आहे. बरोबर आहे. आता बरोबरीने अजून 2 गोष्टी आपल्याला कन्सिडर करणं महत्त्वाचं आहे. ते आहे टॅक्सेशन. ह्या सगळे जे आहे एक्सेप्ट पी पी एफ बाकीचे जे हे सेविंग प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये जो इंटरेस्ट आहे तो टॅक्सेबल आहे. जे एजन जेव्हा जेव्हा ह्याला इंटरेस्ट तुम्हाला मिळत जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स लागेल. फक्त पी पी एफ हा एकच असा आहे
की जो एक्झॅम्प्टमध्ये जातो, म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट, तुमचा इंटरेस्ट अमाऊंट, तुमची मॅच्युरिटी अमाऊंट सगळं काही एक्झॅम्प्ट आहे. पण बाकीच्यामध्ये तसं काही नाही आहे. म्हणजे काय आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये हा जो टॅक्सेशनवाला पार्ट आहे तोही आपल्याला ॲड करायचा आहे, की जो 7.40 किंवा हायर साईडला, 6.90 जो लोअर साईडला जो रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे, तो खरोखरच मिळणार आहे काय, म्हणजे ज्याला आपण रिअल सेन्समध्ये जो रेट ऑफ इंटरेस्ट किंवा रिटर्न म्हणू तो तेवढा मिळणार आहे का. हा झाला पार्ट. आता दुसरा पार्ट आला त्याच्यामध्ये की इन्फ्लेशन, महागाई. महागाई, इन्फ्लेशनचा रेट आहे तो जे गव्हर्नमेंट साईटवरती जेव्हा गव्हर्नमेंट जे डिक्लेअर करते 3% आहे, 4% आहे, पण सगळ्यांना माहिती आहे की हा जो इन्फ्लेशन रेट आहे तो आपल्यासाठी नाही आहे. कारण आपण जेव्हा हा रेट ऑफ इंटरेस्ट बघून बघतो की आता महागाई कमी झाली आहे, इन्फ्लेशन कमी झालं आहे, आपण जेव्हा बाजारात जातो, खास करून ज्या गृहिणी आहेत त्या ज्या बाजारात जातात, त्यांचे भाजी म्हणा, बाकीचे जे ग्रोसरी म्हणा, ते जेव्हा विकत घ्यायला जातात तेव्हा त्यांना समजतं की महागाई तशी कमी आपल्यासाठी कमी झालेली नाही आहे. हे जे इन्फ्लेशनचा रेट जो डिक्लेअर होतो तो जो बेसिक गोष्टी आहेत त्यांच्यासाठी होतो, पण आपल्यासाठी आपण मिडल क्लासमध्ये किंवा थोडेसे हायर मिडल क्लासमध्ये आलेलो आहोत. त्यामुळे जो इन्फ्लेशन रेट आहे आपल्यासाठी तो जरूरच जास्त आहे. म्हणजे जर तसं कन्झर्वेटिव्ह जरी बघायला गेलं तरी आपल्यासाठी जो इन्फ्लेशन रेट आहे तो कमीत कमी 8 ते 9% पडतो. जे आपली जी लाईफस्टाईल म्हणा किंवा आपली जी राहणीमान आहे त्याप्रमाणे आपला इन्फ्लेशन रेट जवळजवळ 8 ते 9% पडतो. तर असा विचार करणं आता जरुरी आहे खरं म्हणजे, की जी इन्व्हेस्टमेंट मी करतो आहे किंवा मी करते आहे ह्याच्यामध्ये, कारण मला सेफ्टी पाहिजे म्हणून, तर मला त्याच्या बदली मला मिळतं काय. माझा जे रिटर्न आहे तो माझा इन्फ्लेशनचा रेट पण बीट करू शकत नाही आहे. टॅक्सेशनचा पार्ट वेगळाच आहे. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण कन्सिडर करू त्यावेळेला असं होऊ शकतं की जो अल्टिमेटली जो मला रिटर्न मिळतो आहे तो नेग्लिजिबल असेल, 1%, 1.5% असेल, किंवा कदाचित तो निगेटिव्हमध्ये पण जाऊ शकतो जेव्हा त्याची मॅच्युरिटी येईल. ह्या गोष्टी आपल्यासाठी आत्ता कन्सिडर करणं जरुरी आहे. पूर्वीची गोष्ट वेगळी होती, जसं मी आता म्हणालो की त्याला डबल डिजिटमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट होता, जो आता नाही आहे. हा पार्ट झाला. आता अजून एक महत्त्वाचा विषय येतो असा की आता जी आपले जे आपण म्हणतो की पूर्वी कसं होतं की 50-55 ते आपण जवळजवळ लाईफ स्पॅन असं आपलं म्हणत होतो. आता तसं नाही आहे. आता जी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ती जवळजवळ 80-85 पर्यंत गेलेली आहे. म्हणजे पोस्ट रिटायरमेंट आपलं जे सध्याचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते आपल्याला पोस्ट रिटायरमेंट मेंटेन करायचं आहे. सगळ्यांचा प्रयत्न तसाच असतो की आपण कमीत कमी आता जी प्री रिटायरमेंट आपली जी लाईफस्टाईल होती ती आपल्याला त्याच्यापुढे पण कंटिन्यू करता आली पाहिजे, आणि प्रत्येकाचं हे स्वप्न असतंच खरं म्हणजे. तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी पुढे 25, कमीत कमी 20 ते 25 वर्षाची आपल्याला ॲडिशनल सोय पण करून ठेवायची आहे की बाबा माझी लाईफस्टाईल पुढे कंटिन्यू करता आली पाहिजे. आता त्यासाठी काय आहे की ह्या जे स्मॉल सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट्समध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट आपण करू, किंवा खरं म्हणजे सेव्हिंग, मी त्याला सेव्हिंगच म्हणेन खरं म्हणजे, ते आपण करू त्यावेळेला जो त्याच्यामधून जो रिटर्न येणार आहे. कारण आता पोस्ट रिटायरमेंट आपल्याकडे जे इन्कम आहे त्याचे दोनच एव्हेन्यूज आहेत. एक आहे आपलं पेन्शन, दुसरं आहे आपलं इंटरेस्ट इन्कम. ह्या दोन गोष्टीवरती आपलं पोस्ट रिटायरमेंट जे आयुष्य आहे ते चालणार आहे. तर ही एक गोष्ट आहे की आपण जेव्हा नोकरी करत होतो, व्यवसायात तर आपण नंतरही करू शकतो, पण आपण खास करून जेव्हा नोकरी करत होतो त्यावेळेचे जे एक्सपेन्सेस आहेत ते रिटायरमेंट नंतर कमी होतात, पण काही नवीन एक्सपेन्सेस पण त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे असं नाही आहे की आपल्याला रिटायरमेंट नंतर आपल्याला काही खर्च कमी होणार. दुसरं काय होतं आहे की, आणि हा विचार करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की जी आपण आपलं इन्कम आहे, पेन्शन इन्कम प्लस इंटरेस्ट इन्कम, त्याच्यामध्ये आपण आपलं जे पोस्ट रिटायरमेंट जे आपलं लाईफ आहे, आपलं आहे, आपली फॅमिली आहे, त्यांचं आपल्याला पोस्ट रिटायरमेंट जे लाईफ आहे ते आपल्याला स्पेंड करायचं आहे. तर अशा वेळेला आपल्याकडे अशी आपली फायनान्शियल इंडिपेंडन्स पाहिजे की जेणेकरून आपले जे इन्कम रिसोर्सेस आहेत त्याच्यामधूनच आपणही आपली लाईफस्टाईल आपण पाळू शकतो.
कारण काय आहे की आता आपण आपली मुलं जी आता मोठी होतात, तर आपण त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं चुकीचं होणार आहे की ते आपल्याला फायनान्शियली आपल्याला काही मदत करतील. बरीचशी मुलं आहेत, मुली आहेत, ते करतात, असं नाही की नाही करत. पण आपल्याला सिनियर सिटीजनना हा विचार करणं महत्त्वाचं आहे की त्यांचं पण स्वतःचं लाईफ आहे. त्यांना पण त्यांचे स्वतःचे फायनान्शियल गोल्स म्हणा किंवा त्यांचे पण जे लाईफमध्ये जे चॅलेंजेस आहेत ते पण आहेत. त्यांना पण त्यांच्या त्यांच्या फॅमिलीची जबाबदारी घ्यायची आहे. त्यामुळे आपण जेवढं त्यांना इंडिपेंडंट ठेवू, आपण जेवढं इंडिपेंडंट राहू, ते सगळ्यांसाठी चांगलं राहील, आनंदाचं राहील. त्यामुळे हा जो पोर्टफोलिओ आता मी तुम्हाला सांगितलं आणि मला जो आला होता, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी मला खूप अशा प्रकर्षाने जाणवल्या की आपल्याला ह्याच्या पुढे जाऊन विचार करायचा आहे. आतापर्यंत ठीक आहे, आपण हे असा विचार करत होतो. आतापर्यंत जे 2-3 पूर्वीपर्यंत आपल्याला तसा प्रॉब्लेम जास्त येत नव्हता. पण आता आणि ह्याच्या पुढे आपल्याला आपला विचार करण्याची पद्धत बदलावी लागणार आहे खरं म्हणजे, की जे जे ट्रॅडिशनल आतापर्यंत जे असे आपण इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग जे करत होतो, त्याच्यातून आपल्याला दुसरं काहीतरी चांगलं मिळेल का, हे आपल्याला असं बघणं जरुरी आहे खरं म्हणजे. मला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. खरं म्हणजे मी ह्या व्हिडिओपासून म्हणजे रिस्क रिलेटेड म्हणजे काय काय रिस्क आहेत, त्यांना आपण कशा तऱ्हेने आपल्याला फेस करायला पाहिजे किंवा मी रिस्क रिलेटेड मला व्हिडिओ बनवायचे होते. आता ह्याच्यापुढे मी तेच व्हिडिओ मी बनवणार आहे. पण हा विषय माझ्यासमोर आला. मला वाटलं की हा जास्त महत्त्वाचा आहे, खास करून सिनियर सिटीजनसाठी, म्हणून त्याला मी पहिल्यांदा मांडण्याचा प्रयत्न केला. जर माझा हा व्हिडिओ आणि कंटेंट तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही प्लीज ह्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही शेअरही करा. तुम्ही तुमचे जे नातेवाईक आहेत, तुमचे जे फ्रेंड्स आहेत, त्यांच्यामध्ये पण ह्याला तुम्ही शेअर करा. धन्यवाद.